यांच्या गांडीत दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवऱ्याने. तो भोसडीचा तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपता आणि तेवढी चरबी काय आले. तो काय एवढा भोसडीचा उडतोय. तुमच्या गांडीत दम असेल तर या ना 1 to 1. मित्र हो, महापालिका निवडणुकीतलं जो काही प्रचार चालला आहे की जे काही सगळे काही उचित अनुचित जे काही सगळं चाललंय या सगळ्या प्रकारांना शेवटचं टोक गाठलंय बघा. पैशाची खेळ, धमक्या देऊन अर्ज माघारी घ्यायला लावणं, कोटीच्या कोटी रुपये एखाद्याच्या घरामध्ये नेऊन टाकणं, कधी नव्हे एवढे उमेदवार बिनविरोध निवडून येणं आणि ते सगळेच्या सगळे उमेदवार फक्त सत्ता पक्षातले असणं यावर खूप चर्चा झाली. राजकारणाचं आणखी एक घाणेरडं अंग जनतेसमोर आलं. गुंड गुन्हेगारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली, त्याची मोठी चर्चाही झाली. पण आता मात्र एका ऑडिओ क्लिपनं या सगळ्यावर कडेलोट केलेला आहे. अहो, काही लाज शरम राजकारणात उरली आहे की नाही असा प्रश्न पडावा. माजी महापौर आणि शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची ही ऑडिओ क्लिप आहे असं सांगितलं जातंय. आपण या ऑडिओ क्लिपची काही पुष्टी वगैरे करत नाही, पण ज्याही कोणी या महिला असतील ना या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या, त्यांच्या तोंडून आलेली ही अत्यंत गलिच्छ आणि शिवराळ भाषा ऐकून कुठल्याही सभ्य माणसाला ते सहन होणार नाही, ऐकावंसं वाटणार नाही. एखाद्या महिलेच्या तोंडून अशा प्रकारचे शब्द बाहेर पडणं म्हणजे अगदी धक्कादायक म्हणावं लागेल. मित्रांनो, व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लिप जशीच्या तशी मी तुम्हाला ऐकवतोय. यामधलं जे काही आक्षेपार्ह शब्द आहेत ते जाणीवपूर्वक तिथं बीप टाकलं नाही. म्हणजे नेमके या महिलेच्या तोंडून जे काही शब्द आलेत ते जसेच्या तसे तुम्हाला कळावेत आणि म्हणून आपणही ते जशीच्या तसे ठेवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही आधी ही ऑडिओ क्लिप तर ऐका. तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या गांडीत दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत. मला काय माहितीच नाही मीना आंटी. मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो. दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाही माहिती का, मी कामावरती पण जात नाही. मी आता थोडं बाहेर अरे आलो तू ऑर्डर. पण आता येत नाही. ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की ह्यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवऱ्याने. ते ह्यांना एवढं सॅड झालीत सगळे लोक. नाही ना मीना आंटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत आहे माहिती का. मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय. त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. काय मी काय असं बोलून घेतो मीना आंटी. काय ते पेका करून काय फालतूगिरी बघ ना. तो भोसडीचा तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण. त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय. तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार. आता काहीच बोलत नाही. ते आगरी गाठ एकात घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे. असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्या की त्यांच्या बायकांबरोबर झोपायला गेले कोण म्हणून. नाही मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं कारण की आदिशा पण बोलली ना त्याच्या गाडी तेवढी चरबी काय आले. तो काय एवढा भुसडीचा उडतोय. त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण झोपायला म्हणून. काय मी बोलतो मीना आंटी काय ते. फालतू कमेंट करतात हे लोक. यांच्या गाडीत दम असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना. 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल. आणि त्याला सांग भीक माग्या तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची तर मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी. मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे. अशी वाट लावेल मी तुमची. आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार. बोलतो मीना आंटी काय ते. त्याच्या बहिणीला पण सांग, मग मी काय करेल ते समजून जा. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. मी पूर्ण वाटच लावून टाकेल. मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हा लोकांना. तुम्ही आता लायकी ऐक ना. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्या बरोबर. तुम्ही त्यांचं गु खाणार आहे, तुम्ही तिकडेच मरणार आहे. तर तुम्ही शांततेत राहा ना. 15 दिवसानंतर तुम्हाला मानपडातच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही. चालेल मी काय ते बोलतो मीना आंटी. एवढं काय नाही मी बोलतो कारण मी पण एवढं काय ह्याच्यात नव्हतो. हिऱ्यात पण नाही मी कुठंच नाही.
बरं मला वाटलं तुला पांडेनेच सांगितलं म्हणून तू नाही येत नाही नाहीस का नाही, काय असं 5-6 काय दिवस? नाही, असं काय नाही बाबा, आपलं काय नाही. आपलं माझी मी त्याला लग्न सांग, मी तुला झाल्यापासून मानपड ऐक ना, त्याला सांग मी मानपडात दिसते तेवढी नाही आहे. माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी, ते तुला पण समजणार नाही. आणि डामच्या लोक मारायला लागले ना, आम्ही वाचवलंय त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून. काय राहील याची? बरोबर आहे. हो हो मित्रांनो, आहे ना सगळं काही धक्कादायक. अहो काय भाषा, काय शब्द. एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार आहेत मीनाक्षी शिंदे, त्यांची ही ऑडिओ क्लिप आहे असं म्हटलं गेलं आहे, तसे आरोप झालेले आहेत. पण या क्लिप मधला आवाज आपला नाही. ही क्लिप मॉर्फ AI असं काहीतरी केलेले आहे, अशा प्रकारचा खुलासा या मीनाक्षी शिंदे यांनी केलेला आहे. भिवंडीचे खासदार बाळामामा मिस्त्री यांनी मात्र पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या मीनाक्षी शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल होईल न होईल माहित नाही. शिंदे गटाच्या दादागिरीवर शिवसेना आणि मनसेनं टीकेची अक्षरशः झोड उठवली आहे. ठाण्याचं राजकीय वातावरण शिंदे गटानं दूषित केलेलं आहे. सत्तेच्या जोरावर खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. ठाण्याच्या प्रथम नागरिक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का, असं शिंदे गटानं या मराठी संस्कृतीला सगळी धुळीला मिळवलेली आहे. असा थेट हल्लाबोल शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, मनसेच्या ठाणे शहराध्यक्ष व समीक्षा मारपंडे यांनी संयुक्तपणे एक पत्रकार परिषद घेतली आणि हे सगळे आरोप केले. मॉर्फ किंवा AIची ऑडिओ क्लिप म्हणणं हे हास्यास्पद आहे. मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेवेळी केली. बघा या क्लिप मधला आवाज कोणाचा आहे, ती खरी आहे, खोटी आहे, AIची आहे, मॉर्फ आहे, किती ओरिजिनल आहे, हे पोलीस चौकशीत समोर येईल. पण जे काही समोर आलं, जे काही आपण ऐकलं ते मात्र अत्यंत भयावह, तितकंच धक्कादायक. मित्रांनो, कुठं चाललोय आपण आणि आपलं राजकारण, तुम्ही सांगा मित्रांनो. धन्यवाद, पुन्हा भेटू. नमस्कार.